गडाचा तिसरा दरवाजा पार केल्यानंतर समोर पाहायला मिळतो तो हनुमान दरवाजा. नावाप्रमाणेच हा दरवाजा अभेद्य, बेलाग, बुलंद दिसतो. दरवाजाच्या दोन्ही बाजूला हनुमान मूर्त्या कोरलेल्या दिसतात. मित्रांनो, गडाला फार मोठा इतिहास लाभलेला आहे. या गडाने सगळ्या सत्ता बघितलेल्या आहेत, म्हणजे सातवाहन, यादव, राष्ट्रकूट, चालुक्य, मुघल, निजाम, मराठा, पेशवा, तर या सर्व राजसत्ता या किल्ल्याने पाहिलेल्या आहेत. 1489 मध्ये मलिक अहमदने निजामशाहीची स्थापना केली आणि त्यावेळी हा किल्ला निजामशहाकडे होता. पुढे 1630 साली हा किल्ला आदिलशाहीने घेतला. शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचा ताबा 1657 या साली घेतला आणि पुढे झालेल्या ऐतिहासिक पुरंदरच्या तहामध्ये म्हणजे 1665 साली शिवाजी महाराजांना हा किल्ला मुघलांना द्यावा लागला. त्यानंतर सुमारे 5 वर्ष हा किल्ला मुघलांच्या ताब्यामध्ये होता. त्याच्यानंतर 1670 साली मराठ्यांनी हा किल्ला पुन्हा जिंकून घेतला आणि हा किल्ला जो आहे तो मराठ्यांनी आपल्या सत्तेमध्ये फार काळ ठेवला.